अपघात स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सुर्वेनगर येथील आदिनाथ नगर परिसरात राहणारे सतीश धोंडफोडे केबलचा व्यवसाय करत होते। सोमवारी सायंकाळी ते पत्नीला सोबत घेऊन आदमापूर इथं देवदर्शनासाठी गेले होते। परत येताना कळंबा गावच्या हद्दीत घोडके मळ्याजवळ त्यांच्या दुचाकीतील पेट्रोल संपले। पत्नीला उतरवून ते दुचाकी वळवून घेतली। पुन्हा गारगोटीच्या दिशेने काही अंतरावरील पेट्रोल पंपावर जाऊन ते पेट्रोल भरणार होते। त्याचवेळी रस्ता ओलांडून पुढे जाताना वळणावर कोल्हापूरच्या दिशेने आलेल्या गारगोटी एसटी बसने त्यांना चिरडले। एसटी बसच्या पुढील चाकाखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। अपघातानंतर एसटी बसचे चालक आणि वाहक पळून गेले। प्रवासी आणि रस्त्यांनी जाणाऱ्या इतर वाहनधारकांनी अपघाताची माहिती करवीर पोलिसांना दिली। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर मध्ये पाठवला। या अपघातात दुचाकीचंही मोठं नुकसान झालंय। सतीश धोंडफोडे हे गेल्या 30 वर्षापासून शहरात केबलचा व्यवसाय करत होते। त्यांचा मुलगा खाजगी कंपनीत नोकरी करतो तर मुलगी विवाहित आहे। ऐन दिवाळीत झालेल्या अपघातामुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला। अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक आणि मित्रांनी सीपीआर मध्ये अपघात विभागाबाहेर गर्दी केली होती। अपघाताची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत करवीर पोलीस ठाण्यात सुरू होते। धोंडफोडे दाम्पत्य अवघ्या 5 ते 7 मिनिटात घरी पोहोचणार होते। पेट्रोल संपल्याचं निमित्त झाले आणि रस्ता ओलांडून जाताना काळानं घाला घातला। डोळ्यांदेखत पतीचा मृत्यू झाल्यानं गीता यांना धक्का बसला। या अपघातात त्या किरकोळ जखमी झाला। त्याही पेक्षा डोळ्यासमोर झालेल्या अपघातानं त्यांना मोठा धक्का बसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। दुचाकीतील पेट्रोल संपल्यानं पत्नीला उतरवून ते दुचाकी ढकलत पेट्रोल पंपाकडे निघाले होते। त्याचवेळी गारगोटीच्या दिशेने निघालेल्या भरधाव एसटी बसने त्यांना चिरडलं। सोमवार दिनांक 20 रोजी रात्री 8:30च्या सुमारास झालेल्या अपघातात पत्नीच्या समोरच पतीचा दुर्दैवी अंत झाला। या अपघातात त्यांच्या पत्नी गीता वय वर्ष 40 किरकोळ जखमी झाल्या।